नमस्कार, मी आदिती वरदा सुनील तटकरे, मंत्री महिला व बालविकास। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आमच्याकडे खूप सारे अर्ज येत आहेत। पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करणं हे आम्हाला निश्चितपणाने गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदारांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करत आहोत। जमा होणारा हा 1 रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधी नसून फक्त आमच्या तांत्रिक प्रक्रिया पडताळणीचा एक आवश्यक असा भाग आहे। ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया अजून सुरळीत व्हायला निश्चितपणाने मदत होणार आहे। अर्जदार माता भगिनींना माझी विनंती आहे की हा आमचा तांत्रिक प्रक्रियेचा एक भाग असून याबद्दल कुठल्याही प्रकारचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला आपण बळी पडू नका। धन्यवाद। तर मित्रांनो, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण माहिती दिलेली। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे 1 कोटीहून अधिक अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। पात्र अर्जदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी 1 रुपये जमा करणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे। 1 रुपया हा सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असल्याचंही त्यांनी यावेळेस स्पष्ट केले। तेव्हा या संदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला आणि गैरसमजाला बळी पडू नये असं सुद्धा आवाहन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केलेलं आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर काही निवडक महिलांच्या खात्यामध्ये 1 रुपया जमा करण्यात येणार आहे, कारण की जे तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सर्व महिलांच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा महिन्यांचा जो हप्ता आहे 2 महिन्यांचा हप्ता एकत्र जमा केले जाणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।